ओफ प्लीज, हे काय चाललंय? आणि हे काय रडणं धडणं चालू आहे तुझं? हो, मी काय केलं? मी तुमचं काय बिघडवलं? मला सोडा. तुझ्या मुलाचा व्हिडिओ पाहिलास ना तू? आय मीन ही इज जस्ट गुड. ही इज इन अ गुड स्टेट. हो, त्याचे हातपाय आम्ही बांधलेत, त्याच्या तोंडात गोळा कोंबलाय, पण याचा हा अर्थ नाही की तो खुश नाहीये. त्याला अस्थमा आहे, राईट? बट रिलॅक्स, ही इज फाईन. खूप चांगले चांगले मोठे डॉक्टर्स आहेत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये. काही झालं तुझ्या मुलाला तर डॉक्टर अगदी वेळेवर पोचतील. डू नॉट वरी. हे बघ, तू माझं काहीच बिघडवलं नाहीयेस, पण काय आहे ना, चुकून मला ज्या माणसाला मारावं लागलं, ज्याचं मर्डर घडवून आणावं लागला, त्याच्या ऑफिसमध्ये तू काम करायचीस आणि आय वॉज लुकिंग फॉर अ बली का बकरा आणि तू सापडलीस. त्यामुळेच तुझ्या मुलाला मी किडनॅप केलंय आणि तू तसंच करशील जसं आता मी तुला सांगितलंय. डिड यू गेट दॅट? तर अजिबात आपलं डोकं चालवून हुशारी करायची गरज नाहीये. आणि चुकून पण जर तू पोलीसकडे मदतीला गेलीस, मग आपल्या मुलाला विसरायचं. तर आता हे रडणं धडणं बंद कर आणि तुला जसं सांगितलंय ना तसंच कर. 2 दिवसात सुरक्षितपणे तुझा मुलगा तुझ्या घरी असेल, जो आता पिझ्झा बर्गर एन्जॉय करतोय बघ. क्राईम फॉर नो रिझन. आणि मग 2 दिवसांनी तुझा मुलगा तुझ्याकडे आल्यावर, माझं काम झाल्यावर, तू हे शहर सोडून जाणार आहेस. डिड यू गेट दॅट? येस. तर शांतपणे नंदी बैलासारखी मान हलवण्याशिवाय तुझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये मॅडम. सो यू हॅव टू लिसन टू मी अँड डू व्हॉट आय सेड एक्झॅक्टली द सेम. तर आता हे रडणं धडणं बंद कर आणि जे तुला सांगितलं गेलंय ते कर.